चला, आज आपण पॉलिसी सेंटरमधल्या एका सगळ्यात महत्त्वाच्या आणि नेहमीच्या कामाबद्दल बोलूया. ते म्हणजे सबमिशन पॉलिसी ट्रान्झॅक्शन. खरं तर प्रत्येक नवीन पॉलिसीचा प्रवास इथूनच सुरू होतो. म्हणजे बघा, हे एक काम असं आहे की याच्यावर एकदा का पकड बसली की प्लॅटफॉर्म वापरणं खूप सोपं होऊन जातं. कोणीही असो, नवीन एजंट किंवा अगदी अनुभवी व्यावसायिक, ही प्रक्रिया समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग, यात जरा खोलवर शिरूया आणि प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण एका पॉलिसीचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. एका साध्या विनंतीपासून ते एका पक्क्या करारापर्यंत. आपण सुरुवात करणार आहोत सबमिशनचा उद्देश आणि त्याची व्याख्या समजून घेण्यापासून. त्यानंतर आपण त्याच्या पहिल्या पायऱ्या पाहू, मग अंडररायटिंगमध्ये जोखीम कशी तपासली जाते ते बघू, आणि शेवटी बाइंडिंग आणि इश्युअन्स म्हणजे काय आणि सबमिशन बंद कसं करायचं हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला विभाग आहे सबमिशन. म्हणजे हे नक्की आहे तरी काय आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे, या मूलभूत गोष्टींपासून आपण सुरुवात करू. या ट्रान्झॅक्शनचा मुख्य उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. एक साधा अर्ज ज्यामध्ये फक्त माहिती गोळा केलेली असते, त्याला एका खऱ्याखुऱ्या कायदेशीर पॉलिसीमध्ये रूपांतरित करणं. हीच ती स्टेप आहे ज्यामुळे एक संभाव्य ग्राहक आपला खराखुरा पॉलिसीधारक बनतो. आता इथे एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला स्क्रीनवर दिसतं पॉलिसी ट्रान्झॅक्शन, बरोबर? पण सिस्टमच्या आत म्हणजे कोडमध्ये याला जॉब असं म्हणतात. ही गोष्ट माहीत असली की पुढे सिस्टम कशी काम करते हे समजायला खूप मदत होते. ओके, तर आता आपण या प्रवासाच्या एकदम सुरुवातीच्या टप्प्यांवर येऊया. म्हणजे जेव्हा एखादा ग्राहक पहिल्यांदा संपर्क साधतो तेव्हा सिस्टममध्ये नक्की कोणत्या क्रमाने गोष्टी घडतात ते पाहूया. जेव्हा कोणी अर्जदार संपर्क साधतो तेव्हा ही प्रक्रिया प्रामुख्याने 3 पायऱ्यांनी सुरू होते. पहिली म्हणजे नाव मंजुरी, मग उत्पादन निवड आणि त्यानंतर येतात पूर्वपात्रता प्रश्न. या प्रत्येक पायरीवर अर्जदाराची माहिती गोळा केली जाते आणि सगळं व्यवस्थित मार्गावर आणून पुढच्या प्रक्रियेचा पाया घातला जातो. नाव मंजुरी ही सगळ्यात पहिली आणि मूलभूत तपासणी आहे. हिचा उद्देश अगदी सोपा आहे. सिस्टीममध्ये कोणताही गोंधळ होऊ नये. म्हणजे एकाच ग्राहकाची 2-2 अकाउंट्स तयार होऊ नयेत आणि एजंट ग्राहक नातं स्पष्ट राहावं, हे इथेच पाहिलं जातं. थोडक्यात, नवीन अकाउंट तयार करायचं की नाही याचा निर्णय इथेच होतो. बरं, सबमिशनसाठी 2 मुख्य मार्ग आहेत. एक आहे क्विक कोट आणि दुसरा आहे पूर्ण अर्ज. नावाप्रमाणेच क्विक कोटमध्ये अगदी कमीत कमी माहिती घेऊन पटकन एक अंदाजे किंमत दिली जाते. पण लक्षात ठेवा, हा कोड बाइंड करता येत नाही. याउलट पूर्ण अर्जामध्ये सगळी आवश्यक माहिती घेतली जाते आणि त्यातून जो कोट मिळतो तो बाइंड करण्यायोग्य असतो. चला, आता पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया, अंडररायटिंग. हा खरं तर सबमिशन प्रक्रियेतला एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. एक प्रकारचा चेकपॉइंट जिथे खऱ्या अर्थाने जोखमीचं मूल्यांकन केलं जातं. पण विचार करा, जर पात्रतेमध्ये काही समस्या आढळल्या तर काय होतं? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण इथूनच अंडररायटिंग इश्यू म्हणजे काय आणि अंडररायटरची भूमिका का महत्त्वाची आहे हे आपल्याला कळायला लागतं. याचा अर्थ असा आहे की अर्जदाराने दिलेल्या उत्तरांमधून सिस्टीम आपोआप संभाव्य धोके ओळखते आणि जिथे धोका वाटतो तिथे एक अंडररायटिंग इश्यू तयार करते. हा एक प्रकारचा रेड फ्लॅग असतो. यामुळे काय होतं की जिथे खरंच गरज आहे फक्त तिथेच अंडररायटरला लक्ष घालावं लागतं. एक साधं उदाहरण घेऊया. समजा हाय व्हॅल्यू व्हेइकल नावाचा एक नियम आहे. आता जर कोणी $1,00,000पेक्षा जास्त किमतीच्या गाडीसाठी अर्ज केला तर हा नियम लगेच एक इश्यू तयार करेल आणि मग ती पॉलिसी बाइंड करण्याआधी एका अंडररायटरला ती तपासून मंजुरी द्यावी लागेल. पाहिलं किती सोपं आहे? तर जेव्हा अंडररायटर हे प्रकरण तपासतो तेव्हा 2च गोष्टी होऊ शकतात. जर त्यांनी मंजुरी दिली तर एजंट पुढे जाऊन पॉलिसी कोट करू शकतो आणि सबमिशन पुढे जातं. पण जर त्यांनी नकार दिला तर मात्र एजंट पॉलिसी कोट करू शकत नाही. त्याला अर्जामध्ये बदल करून ती समस्या आधी सोडवावी लागते. ठीक आहे, तर आतापर्यंतचे सगळे अडथळे दूर झाले आहेत. अंडररायटरची मंजुरी मिळाली आहे आणि ग्राहकसुद्धा सगळ्या अटी आणि किमतीवर खुश आहे. आता पुढे काय? चला, या प्रवासाच्या अंतिम आणि यशस्वी टप्प्याकडे वळूया. जेव्हा ग्राहक किंमत आणि अटींवर सहमत होतो तेव्हा प्रोड्युसर किंवा एजंट या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देतो. आणि हे करण्यासाठी तो 2 महत्त्वाच्या गोष्टी करतो. सबमिशनला बाइंड करणे आणि इश्यू करणे. या 2 क्रियांमुळेच त्या अर्जाला अधिकृत पॉलिसीचं स्वरूप मिळतं. बरं, बाइंडिंग आणि इश्युअन्स ह्या 2 शब्दांमध्ये अनेक जण गोंधळतात. त्यामुळे हा फरक नीट समजून घेऊया. बाइंडिंग म्हणजे पॉलिसी कायदेशीररित्या बंधनकारक होणं. या क्षणी कव्हरेज सुरू होतं.
पण जर प्रोड्युसरला स्वतः बाइंड करायचा अधिकार नसेल तर त्याला अंडररायटरकडून रिव्ह्यू करून घ्यावा लागतो. दुसरीकडे इश्युअन्स ही बाइंडिंग नंतरची प्रक्रिया आहे. यात पॉलिसीची कागदपत्र तयार होण्यापूर्वी काही शेवटचे बदल करण्याची किंवा पुन्हा कोट करण्याची संधी मिळते. आत्तापर्यंत आपण सगळं यशस्वी कसं होतं हे पाहिलं, पण प्रत्येक सबमिशनचं पॉलिसीमध्ये रूपांतर होतंच असं नाही. मग अशावेळी काय होतं? सिस्टममध्ये हे कसं हाताळलं जातं ते आता पाहूया. पण असंही होऊ शकतं की ग्राहक किंवा कंपनीज पॉलिसी पुढे नेण्याचा निर्णय घेत नाही. मग अशावेळी काय करायचं? सबमिशनचं काय होतं? जेव्हा एखादं सबमिशन बाइंड न करताच बंद करायचं असेल तेव्हा सिस्टममध्ये काही पर्याय दिलेले आहेत. जसं की विथड्रॉ ट्रान्झॅक्शन म्हणजे अर्जदाराने अर्ज मागे घेतला, डिक्लाइन म्हणजे कंपनीनेच अर्ज नाकारला, आणि नॉट टेकन म्हणजे आपण कोड दिला पण ग्राहकाने तो घेतला नाही. या पर्यायांमुळे सगळ्या गोष्टींची व्यवस्थित नोंद राहते. आणि समजा एखादं सबमिशन खूप काळ ड्राफ्ट किंवा कोटेड अवस्थेत पडून राहिलं तर काय? तर सिस्टीम एका ठराविक वेळेनंतर त्याचा स्टेटस आपोआप बदलून एक्सपायर्ड करते. ही एक प्रकारची ऑटोमॅटिक क्लीनअप प्रोसेस आहे आणि एकदा का ते एक्सपायर्ड झालं की मग त्यात काहीही बदल करता येत नाहीत. आणि जाता जाता एक शेवटची पण खूप कामाची टीप. जेव्हा आपण बेसिक सर्च वापरतो तेव्हा लक्ष द्या, तिथे 2 वेगवेगळे आयकॉन दिसतील. एक असतो पॉलिसी आयकॉन, याचा अर्थ ही एक पूर्ण बाइंड झालेली पॉलिसी आहे, आणि दुसरा असतो पॉलिसी ट्रान्झॅक्शन आयकॉन. याचा अर्थ हे एक सबमिशन आहे जे अजून पूर्ण व्हायचं आहे. हा छोटासा फरक ओळखता आला की काम खूप सोपं होतं. तर आता पॉलिसीचा हा संपूर्ण प्रवास आपल्या लक्षात आला आहे. आता एक छोटासा टास्क. आपल्या स्वतःच्या संस्थेच्या सिस्टीममध्ये जाऊन बघा की तिथे सगळ्यात पहिला आणि नेहमी वापरला जाणारा अंडररायटिंग नियम कोणता आहे. तो शोधून काढल्यास आज आपण जे काही शिकलो ते अधिक पक्क होईल आणि सिस्टीमची समजही वाढेल.